गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपल्याला भूगोलाच्या पाठाला सुरुवात करायची आहे. आता भूगोलाचा हा जो तिसरा पाठ आहे तो पुढच्या घटक चाचणीला आणि पुढच्या मंडळ टेस्टला येईल, म्हणून त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित व्हिडिओचं निरीक्षण करायचं, व्यवस्थित ऐकायचा आणि पाठ समजून घ्यायचा आहे. आपला भूगोलाचा जो तिसरा पाठ आहे तो पाठ आहे आर्द्रता व ढग. आता जो महिना चालू आहे जुलै ऑगस्ट, तर या महिन्यामध्ये पावसाळा असतो, म्हणून या पाठाचा आपल्याला आताच अभ्यास करायचा आहे. आर्द्रता म्हणजे नेमकं काय असतं, हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असतं. आर्द्रतेचे दोन प्रकार असतात, जसं की निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता. बाष्पीभवन म्हणजे काय, ढग म्हणजे काय, सांद्रीभवन म्हणजे काय. नंतर ढगाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे. मध्यम उंचीवर क्युम्युलस, क्युम्युलिनिंबस, सिरस, सिरोटेट, भरपूर ढगांचे प्रकार आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. पण आपण सामान्य व्यवहारामध्ये वागत असताना असे अनेक शब्द ऐकतो, जसं की कोरडी हवा, हवेचा दमटपणा, दमट हवा, उष्ण हवा, शीत हवा, थंड हवा, हे जे प्रकार आपण ऐकतो, तर या हवेच्या प्रकाराशी किंवा हवेचे जे विविध कोरडेपणा, दमटपणा, हे जे शब्द आहेत याच्याशी आपल्याला एका गोष्टीशी सांगड घालायची असते. ती गोष्ट म्हणजे बाष्प. कारण या सगळ्या गोष्टींचा संबंध येतो बाष्पाशी. कशाशी संबंध येतो? बाष्प. आणि बाष्पाचा दुसरा शब्द आहे पाण्याची वाफ. पाण्याची वाफ. या बाष्पामुळे, या पाण्याच्या वाफेमुळे हवेचे विविध प्रकार पडतात, जसं की दमट हवा, कोरडी हवा, उष्ण हवा, थंडी हवा. म्हणजे हवेचे हे प्रकार आहेत. हे हवेचे प्रकार समजून घेण्यासाठी आपल्या पाठाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना एका आकृतीद्वारे केलेली आहे. त्या आकृतीमध्ये 3 चित्र दाखवलेले, वाळवंटाचं, एक किनारपट्टीचं आणि एक हिमालय सारख्या उंच पर्वताचं, आणि त्या ठिकाणच्या लोकांचा पेहराव यांची सांगड घालायची आहे. त्या अगोदर आपण आकृतीचं स्पष्टीकरण समजून घेऊ, नंतर त्याची सांगड आपण बाष्पाशी त्या ठिकाणी जोडू, आणि नंतर पुढची संकल्पना जी बाष्पीभवन आहे किंवा वातावरणातील आर्द्रता आहे ती समजून घेऊ. पहिले ते आपण आकृती समजून घेऊ की त्या आकृतीमध्ये लोकांचा पेहराव असा का आहे किंवा तिथलं वातावरण कसं आहे ते अगोदर समजून घेऊ. तर आपल्याला आकृतीद्वारे स्पष्टीकरण करायचं आहे. इथे दिलेलं आहे की तुम्ही हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हे ऐकलं असेल, अनुभवलं असेल, आणि वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल तुम्ही त्या चित्रांद्वारे समजून घ्या आणि लक्षात घ्या. पहिले आपण ते चित्र पाहू. इथे चित्र दाखवलेलं आहे पहिलं वाळवंटाचं. इथे म्हटलेलं आहे की आता खूप ऊन आहे, वारावाने थांबले आहे, मला वाढूच्या वादळाची शक्यता वाटते, लवकर घरात जाऊया. मग ती स्त्री पण म्हणते की हो मला पण वाटतंय, आपण घरात जाऊ. म्हणजे इथे वाळवंट आहे. आणि वाळवंटाचा जर विचार केला तर तिथल्या लोकांचा पेहराव बघा की तिथले लोक त्या उष्णतेपासून संरक्षणासाठी अंगावर असे कपडे, दगडी कपडे घालतात आणि आपल्या उष्णतेपासून संरक्षण करतात. कारण की वाळवंटामध्ये उष्णता खूप जास्त असते, हवा खूप कोरडी असते, हवेमधला कोरडेपणा. हे दुसरं जे चित्र दाखवलेलं आहे ते किनारपट्टीचं दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ मुंबईची किनारपट्टी. आणि या किनारपट्टीमध्ये दमट हवा असते, आणि दमट हवामध्ये जर कधी हवेत ढग आले तर ढगामुळे पूर्ण तो भाग दबला जातो. म्हणजेच काळे ढग आल्यानंतर जमिनीचा आणि पाण्याचा परिणाम तिथल्या भागावर होतो आणि तिथे खूप उकळायला लागतं, आणि मग तिथे अंगाला खूप घाम सुटतो. म्हणून त्या चित्राचं तिथे असं म्हटलेलं आहे की मित्र, वातावरणात फारच उकडा आहे. आणि तो म्हणतो सो हो मी घामामुळे चक्क भिजलेलो आहे. मग खूप घाम येणं ही परिस्थिती कुठे निर्माण होते तर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये. जर अशा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये दमट हवेमध्ये जर ढग येऊन गेले तर मग खूपच उकडायला सुरुवात होते, खूपच त्या ठिकाणी उकडा होतो. आणि तिसरं चित्र जे दाखवलेलं आहे तर हे एक पर्वताचं आहे. मुलांनो इकडे या, स्वेटर घाला आणि नंतर खेळा. म्हणजे ती थंडी जास्त असल्यामुळे त्या मुलांना स्वेटर देण्याचा प्रयत्न करतायत आणि ते म्हणतात की आम्हाला खेळू द्या. याचा अर्थ की हे पर्वतीय भाग आहे आणि पर्वतीय भागामध्ये अतिशय थंड असल्यामुळे त्या ठिकाणाचे लोक
पूर्ण अंगभर कपडे घालतात आणि थंडीपासून बचाव करतात. म्हणजे याचा अर्थ की आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर वेगवेगळ्या स्थिती आहेत, जसं की किनारपट्टीचा भाग, वाळवंटीचा भाग, पर्वतीय भाग. आणि यामुळे त्या ठिकाणी कधी हवेमध्ये कोरडापणा असतो, कधी दमटपणा असतो, किंवा त्या ठिकाणी कधी हवा थंड असते, उष्ण असते, दमट असते, कोरडी असते. मग हे जे सर्व शब्द आहेत, हवा, उष्ण, दमट, कोरडी, या हवेच्या स्थितीदर्शकामध्ये एका गोष्टीचं त्याच्यामध्ये सांगड घालावी लागते. कारण ही जी हवा आहे, उष्ण, कोरडी हवा, दमट हवा, ही कशामुळे, तर ती एक गोष्ट आहे, ती म्हणजे बाष्प. कशामुळे? बाष्पमुळे. बाष्प म्हणजेच काय, तर पाण्याची वाफ. पाण्याची वाफ म्हणजे बाष्प. या बाष्पामुळे ती हवा दमट असते, उष्ण असते, कोरडी असते किंवा थंड असते. जेव्हा आपल्याला पर्जन्य अभ्यासायचं असेल, म्हणजे पाणी, पाऊस, त्या पावसाच्या वेळेसुद्धा कशाचा संबंध असेल? बाष्पाचा, पाण्याचा, वाफेचा. म्हणजे हवेमधली. तर त्या आकृत्यावरून आपल्याला कळालं की हवा दमट असते, उष्ण असते किंवा थंड असते, किंवा हवेमध्ये पाण्याचं, बाष्पाचं प्रमाण कमी जास्त असते. म्हणजेच या हवेच्या प्रकाराशी बाष्पाचा संबंध येत असतो. बाष्प म्हणजे पाण्याची वाफ. समजा जर एखाद्या ठिकाणी पाऊस पडायचा असेल तर पाऊस पडण्याच्या वेळेस सुद्धा त्याची सांगड बाष्पाशी घालावी लागते. कारण बाष्प जर जास्त असेल तर पाऊस पडेल, आणि बाष्प जर नसेल तर मग पाऊस पडणार नाही. म्हणजे पर्जन्याचा संबंध सुद्धा बाष्पाची असतो. मग बाष्प म्हणजे काय, तर पहिली व्याख्या आपल्याला बघायची, बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजेच काय, तर पृथ्वीवरील पाण्याचं उष्णतेमुळे वाफेत रूपांतर होणे. पाण्याचं वाफेत रूपांतर होणे म्हणजे बाष्पीभवन होय. किंवा पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होणे. बाष्प म्हणजे पाण्याची वाफ. बाष्प म्हणजे काय, पाण्याची वाफ. तर पृथ्वीवरील पाण्याचे कशामध्ये रूपांतर होणे? बाष्पामध्ये रूपांतर. बाष्प म्हणजे काय, पाण्याची वाफ. तर पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पामध्ये म्हणजे पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होणे. पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होणे म्हणजेच बाष्पीभवन होय. याला बाष्पीभवन म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर होणे. आता बघा, आपल्या पृथ्वीवर पाणी आहे, 71% पाणी आहे, आणि सूर्यकिरण जेव्हा या पाण्यावर पडतात, सूर्यकिरण जेव्हा ह्या पाण्यावर पडतात, तेव्हा पाण्यावर पडल्यामुळे या पाण्याची काय निर्माण होते? वाफ निर्माण होते. आणि ती वाफ हलकी असल्यामुळे वर जाते. वाफ म्हणजे पाण्याची वाफ म्हणजे बाष्प. मग या सूर्यकिरणामुळे या पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर झालं, याला म्हणतात बाष्पीभवन. पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर होणे, पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होणे, याला बाष्पीभवन असं म्हणतात. मग बाष्पीभवन 3 घटकांवर अवलंबून असते. मग बाष्पीभवन 3 घटकांवर म्हणजे कोणकोणत्या घटकांवर? तर 3 म्हणजेच तापमान, दुसरं म्हणजेच वाऱ्याचा वेग, तापमान, वाऱ्याचा वेग व शुष्कता. या 3 घटकावर बाष्पीभवन अवलंबून असतं. या 3 घटकांवर बाष्पीभवन अवलंबून असतं. कोणकोणतं? पहिलं आहे तापमान. कमी तापमान, जास्त तापमान तुम्ही ऐकलेलं असेल. दुसरा आहे वाऱ्याचा वेग. वाऱ्याचा वेग कधी जास्त असतो, कधी कमी असतो. आणि तिसरा आहे शुष्कता, वातावरणामधील शुष्कता. या 3 घटकावर बाष्पीभवन अवलंबून असतं. एक लक्षात घ्या, कधी कधी बाष्पीभवन जास्त असतं, कधी कधी बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. मग कुठे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि कुठे बाष्पीभवनाचा वेग कमी असतो, तो फरक आपण पहिले समजून घेऊया. आता बाष्पीभवनाचा वेग कुठे जास्त आणि बाष्पीभवनाचा वेग कुठे कमी, इथे लिहितोय मी. बाष्पीभवनाचा वेग जास्त
आणि इथे बाष्पीभवनाचा वेग कमी. बघा, बाष्पीभवनाचा वेग कुठे कुठे जास्त असतो आणि बाष्पीभवनाचा वेग कुठे कुठे कमी असतो. मग बाष्पीभवनाचा वेग कुठे कुठे जास्त असतो आणि कुठे कुठे कमी असतोय. तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. काय काय? तापमान, शुष्कता व वाऱ्याचा वेग. ह्या 3 घटकामुळे काय होतं? बाष्पीभवन होतं. परंतु बाष्पीभवन कुठे जास्त आणि कुठे कमी, तो फरक आपण इथे समजून घेणार आहोत. समजा तापमान जास्त आहे व हवा कोरडी आहे. तापमान जास्त आहे व हवा कोरडी आहे, अशा वेळेस बाष्पीभवनाचा वेग जास्त असेल. तापमान जास्त म्हणजे 30-40 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस, 45 डिग्री सेल्सिअस तापमान जेव्हा जास्त असेल. पण नुसतं तापमान जास्त असून चालत नाही, तर तिथली हवा कशी असायला पाहिजे? कोरडी असायला पाहिजे. म्हणजे तापमान जास्त आणि हवा कोरडी, अशा वेळेस बाष्पीभवनाचा वेग म्हणजे त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया खूप जास्त असेल. समजा हवा जरी थंड असली, तापमान जरी थंड असलं, परंतु जर ती हवा कोरडीच असेल, तापमान आहे थंड पण हवा जर कोरडीच असेल, तरी सुद्धा बाष्पीभवनाचा वेग चालूच असेल, प्रक्रिया चालू असेल. थोडा वेग कमी होऊन जाईल, परंतु प्रक्रिया ही चालूच राहणार. परंतु जर हवा दमट असेल, दमट हवा म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ऑलरेडी पहिलेच पाणी आहे, पहिलंच बाष्प आहे, आणि जर हवा दमट असेल तर बाष्पीभवनाचा वेग खूप कमी होऊन जातो. म्हणजे बाष्पीभवन खूप कमी होते. पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याची प्रक्रिया खूप मंद होऊन जाते, खूप कमी होऊन जाते जर दमट हवा असेल तर. मग तिथे तापमान जास्त असो की कमी असो, पण बाष्पीभवनाचा वेग कमीच राहील. पण हवा जर कोरडी असेल, मग तापमान जास्त राहिल्यामुळे तिथे बाष्पीभवनाचा वेग खूपच जास्त होऊन जाईल. हवा जरी थंड असेल पण कोरडी हवा असल्यामुळे तिथे बाष्पीभवनाचा वेग चालूच राहील. पण जर हवा दमट असेल, मग तापमान जास्त असो का कमी असो, तिथल्या बाष्पीभवनावर फरक पडत नाही. म्हणजे बाष्पीभवनाचा वेग खूप कमी होऊन जातो. नंतर वाऱ्याचा वेग जास्त आणि हवा कोरडी किंवा तापमान जास्त, हवा कोरडी. वाऱ्याचा वेग जर खूपच जास्त असेल आणि हवा जर खूपच कोरडी असेल, तर अशा वेळेस बाष्पीभवनाचा वेग खूप जास्त असतो. म्हणजेच पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया खूप जास्त होत असते. वाऱ्याचा वेग जास्त आणि हवा कोरडी. पण वाऱ्याचा वेग कमी. तर वाऱ्याचा जर वेग कमी असेल, तर वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी जातो. म्हणजे वारा जर कधी शांत पद्धतीने वाहत असेल, तर अशा वेळेस पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया ही खूप शांत असते. तर याला म्हणतात बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजेच काय की सूर्यकिरणामुळे पृथ्वीवरील पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणे, पाण्याची वाफ म्हणजे बाष्पामध्ये रूपांतर होणे म्हणजे बाष्पीभवन. बाष्पीभवन 3 घटकांवर अवलंबून असतं: तापमान, शुष्कता व वाऱ्याचा वेग. म्हणून कुठे कुठे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि कुठे कुठे बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. ज्या ठिकाणी तापमान जास्त आणि कोरडी हवा असेल तिथे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. जरी हवा थंड असेल पण कोरडी हवा असेल, तापमान थंड असेल आणि कोरडी हवा जर असेल तर बाष्पीभवन चालूच असतं. वाऱ्याचा वेग जास्त असेल आणि कोरडी हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग खूप जास्त असतो. पण जर हवा दमट असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमी असतो आणि वाऱ्याचा वेग जर कमी असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमीच असतो. आता आपल्याला बघायचंय हवेमधील आर्द्रता. आर्द्रता म्हणजेच काय? तर आर्द्रता हा आपला पुढचा मुद्दा आहे. आता वातावरणातील आर्द्रता. आर्द्रता म्हणजेच काय? तर आर्द्रता म्हणजे हवेमधील बाष्पाचं प्रमाण. समजा ही हवा आहे आणि हवेमध्ये बाष्प आहे,
तर हवेमधील बाष्पाचं प्रमाण याला आर्द्रता असे म्हणतात, किंवा हवेमधील पाण्याची वाफ याचं प्रमाण म्हणजे आर्द्रता होय. हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किंवा हवेमध्ये पाण्याचं वाफेचं प्रमाण याला आर्द्रता असे म्हणतात. आता आर्द्रताचा जर कधी विचार केला तर हवेचा कोरडेपणा किंवा हवा दमट हे शब्द तुम्ही ऐकलाय. तर हवा जर दमट असेल तर त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असते, आणि हवा जर कोरडी असेल तर त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असते. हवा जर कोरडी असेल तर त्याच्यामध्ये पाण्याची वाफ कमी आहे, आणि हवा जर दमट असेल तर त्याच्यामध्ये पाण्याची वाफ जास्त आहे. म्हणून हवा जर कोरडा असेल, कोरडेपणा, तर बाष्पाचं प्रमाण कमी. हवा जर दमट असेल तर बाष्पाचं प्रमाण जास्त. बघा, हवेचे दोन प्रकार आहेत, उष्ण हवा व थंड हवा. उष्ण हवा व थंड हवा. आता जर तुम्हाला विचारलं तर कोणती हवा जास्त बाष्प धरू शकेल आणि कोणती हवा कमी बाष्प धरेल? जसं तापमान जास्त तसं ती हवा कोरडी होते, आणि कोरडी हवा जास्त बाष्प धरून ठेवते. कोरडी हवा जास्त बाष्प धरून ठेवते. समजा ही हवा कोरडी आहे आणि ही हवा थंड आहे, उष्ण आणि थंड. ही हवा उष्ण आहे आणि ही हवा थंड आहे. उष्ण हवा आणि थंड हवा. तर उष्ण हवेमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, आणि अशा वेळेस ती उष्णतेमुळे हवा कोरडी होऊन जाते. त्यामुळे इथे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आपल्याला पाठामध्ये पुढचा एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये किती तापमानावर किती बाष्प धरून ठेवते तो तक्ता त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. तो तक्ता मी तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करून दाखवेल. त्याच्यामध्ये उत्तर तुम्ही लिहून घ्यायचे. मी ते उत्तर सांगेल की याच्यामध्ये एवढं उत्तर लिहायचं, दोघांमधला फरक काढायचा असतो. तर उष्ण हवेमुळे हवा कोरडी होते आणि त्या ठिकाणी ती हवा जास्त बाष्प धरून ठेवते. आणि जर थंड हवा असेल तर मग त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग ती बाष्प धरून ठेवण्याची क्षमता त्याची कमी असते. कारण हवा थंडी आहे आणि बाष्पीभवनाचा वेग खूप कमी आहे, म्हणून त्याच्यामध्ये बाष्पी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी आहे, आणि उष्ण हवेमध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते. कधी कधी काय होतं की विशिष्ट तापमानाला बाष्पाचं प्रमाण विशिष्ट तापमानात जर सारखं असेल, उदाहरणार्थ ही हवा आहे, या हवेची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी जी आहे ती आहे 10 ग्रॅम बाष्प धरून ठेवण्याची. किती ग्रॅम? 10 ग्रॅम. या हवेमध्ये 10 ग्रॅम बाष्प धरून ठेवण्याची क्षमता आहे या हवेमध्ये विशिष्ट तापमानाला. समजा तापमान किती असेल, 20 डिग्री सेल्सिअस असो, 30 डिग्री सेल्सिअस असो, किती असेल, त्या तापमानाला या हवेची किती ग्रॅम बाष्प धरून ठेवण्याची क्षमता आहे? 10 ग्रॅम. आणि जर त्याच्यामध्ये 10 ग्रॅम पाणी असेल, किती ग्रॅम पाणी असेल? 10 ग्रॅम पाणी असेल, त्या हवेमध्ये क्षमता किती आहे? 10 ग्रॅम. पाणी किती आहे? 10 ग्रॅम. बाष्प किती आहे? 10 ग्रॅम. तर अशा वेळेस जी हवा तयार होते त्या हवेला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतात. तर अशा हवेला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतात. विशिष्ट तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता जेवढी असेल, विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता म्हणजे ती हवेची कॅपॅसिटी आहे 10 ग्रॅम पाणी शोषून घ्यायची, आणि वातावरणामधून मग त्या हवेमध्ये 10 ग्रॅम पाणी येऊन गेलं, बाष्प येऊन गेलं. पाणी नाही, सॉरी, बाष्प, पाण्याची वाफ येऊन गेली. क्षमता किती होती? 10 ग्रॅम. बाष्प किती आलं? 10 ग्रॅम. विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता जेवढी असेल आणि तेवढंच जर त्याच्यामध्ये बाष्प असेल तर ती हवेला किंवा त्या हवेला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतात. तर त्या हवेला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतात. समजा या हवेची क्षमता आहे 10 ग्रॅम आणि याच्यामध्ये फक्त 2च ग्रॅम पाणी असेल तर ती हवा कोरडी असेल. त्याच्यामध्ये 10 ग्रॅम जर बाष्प असेल, त्याच्यामध्ये जर कधी 8 ग्रॅम बाष्प असेल तर ती हवा दमट असेल. बघा, कोरडी हवा म्हणजे बाष्पाचं प्रमाण कमी, दमट हवा म्हणजे बाष्पाचं प्रमाण जास्त, परंतु बाष्प
संपृक्त हवा. तर बाष्प संपृक्त हवेच्या वेळेस जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी त्याची क्षमता आहे, तेवढेच बाष्प त्याच्यामध्ये असते. म्हणजे त्या हवेचे 3 प्रकार पडतात. कोरडी हवा, बाष्पाचं प्रमाण कमी असेल त्याच्यात. दमट हवा, बाष्पाचं प्रमाण जास्त असते त्याच्यात. परंतु बाष्प संपृक्त हवा, तर त्याची जेवढी क्षमता आहे त्या हवेची बाष्प धरून ठेवण्याची, तर त्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमते एवढे त्याच्यामध्ये बाष्प असतं. तर त्या हवेला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतात. अशा हवेचे 3 प्रकार आहेत: कोरडी हवा, दमट हवा, बाष्प संपृक्त हवा. मग हे हवेचे प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. तो तुम्ही करून बघायचा आहे. एक रबरी स्पंज घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. ते अगोदर आपण चित्रांमध्ये समजून घेऊ आणि मग ती बाष्प संपृक्त हवा कशी असते ते आपल्याला सांगता येतं. आता एक लक्षात घ्या, ही हवा आहे. या हवेची कॅपॅसिटी आहे 15 ग्रॅम पाणी धरून ठेवण्याची. मग अगोदर याच्यामध्ये 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, तोपर्यंत ती हवा कोरडीच असेल. मग 10, 11, 12 म्हणजे ती हवा दमट झाली. पण 15 ग्रॅम येऊन गेली म्हणजे ती हवा काय झाली, मग बाष्प संपृक्त झाली. मग अजून त्याच्यामध्ये बाष्प आला, तर ती हवा धरू शकेल का ते बाष्प? नाही. तर ती हवा ती बाष्प धरू शकणार नाही. तर जेवढं जास्तीचं बाष्प येईल तेवढं ते बाष्प ती हवा सोडून देईल. मग काय पडेल? पाऊस पडेल. पाऊस तसाच पडतो. जोपर्यंत त्या हवेची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, तोपर्यंत ती हवा ते बाष्प धरून ठेवेल. पण जर त्याची कॅपॅसिटी संपली, त्याची क्षमता संपली, तर ती हवा ते पाणी खाली सोडून देईल. म्हणजे हिमवृष्टी किंवा वृष्टी, पाऊस पडताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे पाऊस तसाच पडतो. तर अगोदर तो प्रयोग समजून घेऊ. मग हवा कोरडी का किंवा दमट का किंवा बाष्प संपृक्त का, मग जास्तीचं झालं मग पाऊस कसा पडतो, त्या प्रयोगाद्वारे आपल्याला समजून जाईल. तो अगोदर आकृतीद्वारे समजून घेऊ. नंतर मग आपल्याला या हवेच्या आर्द्रतेचे, वातावरणातील आर्द्रतेचे 2 प्रकार पडतात: सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर वातावरणातील आर्द्रता समजून घेण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करून दाखवायला सांगितलं आहे की ती एक कृती करा. तुम्ही घरी पण करू शकता ती कृती. ती कृती अशी आहे की पहिलं की मध्यभागी खोलगट असणारा एक ट्रे घ्या, म्हणजे एक सपाट ट्रे घ्या आणि किंवा चाळणी घ्या. तुम्ही चाळणी पण घेऊ शकतात. दुसरं, एक स्पंजचा तुकडा घ्या. नंतर ट्रेच्या सपाट तळभाग, म्हणजे जर तुम्ही ट्रे घेतलेला असेल तर खिळ्याच्या साहाय्याने त्याला छिद्रे करा. आणि तुम्ही जर चाळणी घेतलेली असेल तर मग छिद्रे करायची काही गरज नाही. पुढचं आहे, ट्रे किंवा चाळणीच्या मध्यभागी स्पंजचा तुकडा घ्या. स्पंज तुम्ही पाहिलेले असतील, भरपूर रबराचे स्पंज असतात जे पाणी शोषून घेतात. ते स्पंज त्या चाळण्याच्या मध्यभागी तुम्ही घ्यायचं आहे. नंतर खाली स्पंजमध्ये अजिबात पाणी नाही याची खात्री करा. म्हणजे याचा अर्थ तो स्पंज कसा असायला पाहिजे? अतिशय कोरडा असायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, तो स्पंज म्हणजे हवा, आपल्या वातावरणाची हवा. तो स्पंज म्हणजे ती हवा. नंतर पुढे सांगितलेलं आहे की त्या स्पंजने मोठ्या चमच्याने पाणी ओता. आता तुम्ही जे पाणी ओतणार आहे ते पाणी म्हणजे बाष्प. म्हणजे एक समजून घ्या, फक्त कृती आहे ती स्पंज म्हणजे हवा. तो अतिशय कोरडा आहे. पहिले कोरडा आहे तो त्या चाळणीवर ठेवा असं म्हटलेलं आहे. आणि त्या स्पंजने मोठ्या चमचेने पाणी ओता. आणि तुम्ही जे पाणी टाकणार आहे ते पाणी म्हणजेच वातावरणामधलं बाष्प, वातावरणामधली पाण्याची वाफ, त्याला म्हणतात बाष्प. तर तुम्ही ते पाणी ओता. नंतर गटातील विद्यार्थ्यांनी किती चमचे पाणी ओतले याची नोंद करा. मग हळूहळू पाणी ओतायचं आहे. पहिले 1 चमचा, 2 चमचा, 3 चमचा, 4 चमचा, असं हळूहळू पाणी ओतल्याने तर किती चमचे तुम्ही त्यात पाणी ओतले ते बघा. नंतर असं म्हटलेलं आहे की स्पंज संपूर्ण ओला होईपर्यंत चमच्याचे पाणी ओता. त्यानंतर पुढे पाणी ओतत राहिल्यावर काय होईल ते तुम्ही पहा आणि ते मग प्रश्नांची उत्तरे द्या, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. की पूर्ण पाणी ओतून झाल्यावर मग काय होईल. पुढे काही प्रश्न दिलेले आहेत त्यांनी, ते प्रश्न पाहू. पहिली ही आकृती दिलेली आहे, ती आकृती पाहून घ्या. की एक चाळणी घ्यायला लावलेली आहे, ती चाळणी छिद्र असणारी. एक खालचा एक ट्रे आहे, तो सपाट असेल. त्या चाळणीवर एक कोरडा स्पंज ठेवलेला आहे. मध्यभागी स्पंज ठेवल्यानंतर तो
स्पंज कोरडा आहे का, तो स्पंज कोरडा आहे का ते निरीक्षण करा. कोरडा असल्यानंतर त्याच्यावर एक एक चमचा पाणी ओता, ते विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचं आहे. आणि पाणी ओतल्यानंतर मग काही प्रश्नांची उत्तरे द्या. इथे बघा प्रश्न विचारलेले आहे, सुरुवातीला स्पंजवर ओतलेल्या पाण्याचे काय झाले. जेव्हा तुम्ही सुरुवातीला त्याच्यावर पाणी ओतलं तर काय झालं, तर तो हळूहळू ओला झाला असेल. म्हणजे अगोदर तो स्पंज कोरडा होता, नंतर तो ओला झाला. स्पंजवर पाणी ओतताना तुम्ही कोणता अंदाज केला होता की तो स्पंज किती पाणी शोषून घेईल. 1 चमचे, 2 चमचे, 10 चमचे, विशिष्ट चमचे पाणी ओतल्यानंतर तो शोषून घेईल, तुम्ही असा अंदाज केला होता का. आणि ओल्या स्पंजवर आणखी पाणी ओतल्यावर काय झाले, यातून तुमचा निष्कर्ष तुम्ही काढा, असं त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. की समजा पूर्ण ओला चिंब होऊन गेला, उदाहरणार्थ त्या स्पंजची क्षमता होती 10 पाणी चमचे शोषून घेण्याची. मग तुम्ही आता पहिला तो कोरडा होता म्हणजे ती हवा कोरडी, नंतर तुम्ही पाणी ओतलं, खूप ओतलं म्हणजे ती हवा काय झाली, दमट झाली, म्हणजे तो पण ओला झाला. परंतु त्याची कॅपॅसिटी आहे किंवा क्षमता आहे 15 चमच्याची, आणि तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं. मग तो स्पंज झाला बाष्पसंपृक्त, म्हणजे ती हवा झाली बाष्पसंपृक्त. आणि अशा बाष्पसंपृक्त हवेमध्ये जर तुम्ही अजून पाणी ओतलं तर मग जेवढं तुम्ही जास्तीचं पाणी ओताल, उदाहरणार्थ 15 चमचे पाणी शोषल्यानंतर जर तुम्ही 3 चमचे पाणी टाकलं तर खाली 3 चमचे पाणी खाली पडून जाईल. 3 चमचे पाणी खाली पडायला लागेल. 5 चमचे टाकले तर 5 चमचे खाली पडेल. 10 चमचे टाकले तर 10 चमचे पाणी खाली पडेल. म्हणजे जर कधी हवेची क्षमता 10 ग्रॅम पाण्याची असेल आणि त्याच्यामध्ये वरून 5 ग्रॅम आलं, तर जी वरची हवा 5 ग्रॅम बाष्प असेल किंवा पाण्याची वाफ असेल, तर ती हवा ती बाष्प सोडून देते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच त्याचं विश्लेषण पण त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्ही स्पंजचा तुकडा म्हणजे हवा समजून घ्यायची, आणि हवेमध्ये जसं बाष्प येतं तसं स्पंजच्या तुकड्यामध्ये तुम्ही पाणी टाकले, त्या स्पंजच्या तुकड्यामध्ये पाणी टाकत असताना विशिष्ट वेळेपर्यंत, विशिष्ट चमचा पाणी टाकल्यापर्यंत त्या स्पंजने ती पाणी शोषून घेतलं. पण जर तुम्ही त्याच्या वरती पाणी टाकलं तर मग काय झालं, तर वरचं पाणी खाली त्या ठिकाणी निघून गेलं. याचा अर्थ हवासुद्धा विशिष्ट तापमानापर्यंत बाष्प धरून ठेवते, विशिष्ट तापमानापर्यंत. जर कधी विशिष्ट तापमानामध्ये हवा बाष्प धरून ठेवते, पण जर कधी जास्तचं बाष्प त्याच्यात आलं तर ते बाष्प ती हवा सोडून देते. म्हणजेच पाऊस पडतो. मग तो एक तर पाण्याच्या स्वरूपात पडेल, बाष्प पडेल, किंवा मग बर्फाच्या स्वरूपात, त्याला आपण हिमवृष्टी असे म्हणत असतो. आता हिमवृष्टी म्हणजे काय वगैरे ते शिकणार आहोत. पण याच्या अगोदर आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, आणि त्या तक्त्यामध्ये बघा, व्यवस्थित निरीक्षण करा या तक्त्याचं, की विविध तापमानावर 1 घनमीटर हवेची बाष्पधारण क्षमता दिलेली आहे. 1 घनमीटर हवा किती बाष्पधारण, समजा 1 घनमीटर, ही 1 घनमीटर हवा आहे, तर विशिष्ट तापमानाला ती हवा किती ग्रॅम बाष्प धरून ठेवते. 1 घनमीटर हवेमध्ये ती हवा किती ग्रॅम बाष्प धरून ठेवते विशिष्ट तापमानाला, तो तक्ता दिलेला आहे. उदाहरणार्थ जर 0 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर 1 घनमीटर हवा किती ग्रॅम बाष्प धरते, तर 4.85. 5 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर ती हवा किती ग्रॅम बाष्प धरून ठेवते 1 घनमीटर हवा, तर 6.80. 10 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल तर ती हवा 9.40 ग्रॅम बाष्प धरून ठेवते. 15 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर ती हवा 12.83 ग्रॅम पाणी धरून ठेवते, बाष्प धरून ठेवते. 20 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर 1 घनमीटर हवा किती ग्रॅम बाष्प धरून ठेवते, 17.30 ग्रॅम बाष्प धरून ठेवते. जर 30 डिग्री सेल्सिअस असेल तर 30.37 ग्रॅम बाष्प धरून ठेवते, आणि 40 डिग्री सेल्सिअस असेल तर 51.12 ग्रॅम पाणी किंवा बाष्प म्हणतो, पाण्याची वाफ ती हवा धरून ठेवते. आणि ते फरक काढायला लावलेला आहे. मग तो फरक कसा काढायचा,
बघा, या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे 4 मायनस 85, 4.85 मायनस 3.26 याचं उत्तर आलं 1.59. म्हणजे बाष्पधारण क्षमतेमधील फरक जर काढायचा असेल, मग पुढचा फरक कसा काढणार तुम्ही? तर 6.80 मायनस 6.80 मायनस 4.85 म्हणजे ही वरची संख्या, तर त्याचं उत्तर येईल 1.95. लिहून घ्यायचं आहे, त्याचं उत्तर येईल 1.95. पुढचं जर काढायचं असेल 9.40 पुढचा फरक, तर मायनस 6.80 तर त्याचं उत्तर येईल 2.60. म्हणजे या कॉलममध्ये लिहायचं 2.60 ग्रॅम. पुढचं उत्तर कसं काढणार? पुढचं लिहायचं 12.83 मायनस त्याची वरची संख्या 9.40 तर उत्तर येईल 3.43. मग इथे लिहायचं 3.43. पुढचं 17.30 मायनस 12.83 तर त्याचं उत्तर येईल 4.47. तर इथे लिहायचं 4.47. हा तक्ता तुम्ही भरून घ्यायचा आहे. जसं तुम्हाला आकडे सांगितले तसं तुम्ही आकडे किंवा तुम्ही घरी सोडून बघायचं आहे आणि हा तक्ता भरून घ्यायचा आहे. पुढचं 30.37 मायनस 17.30 तर त्याचं उत्तर येईल 17.30. तर इथे लिहायचं 17.30. पुढचं 51.12 मायनस वरची संख्या 30.37 तर त्याचं उत्तर येईल 20.15. इथे लिहायचं 20.15. तर असा हा तक्ता तुम्ही भरून घ्यायचा. हा तक्ता समजून घ्या, जर मायनस डिग्रीमध्ये तापमान असेल तरी सुद्धा 1 घनमीटर हवा किती ग्रॅम बाष्प धरू शकते? 3.26. आणि जसं तापमान वाढतं तसं बाष्पधारण क्षमता सुद्धा वाढत जाते. जसं तापमान वाढतं तसं बाष्पधारण क्षमता सुद्धा वाढत जाते आणि विशिष्ट तापमानाला ती हवा बाष्प संपृक्त होते. विशिष्ट तापमानाला जर तेवढंच बाष्प त्याच्यात राहिलं, उदाहरणार्थ जर 1 घनमीटर हवेची क्षमता आहे 5 ग्रॅम बाष्प धरून ठेवण्याची आणि जर तेवढीच जर त्याच्यामध्ये बाष्प येऊन गेलं तर ती हवा काय होऊन जाते? बाष्प संपृक्त होऊन जाते. आपल्याला पुढे बघायचं आहे हवेचे किंवा आर्द्रतेचे 2 प्रकार, निरपेक्ष आर्द्रता व सापेक्ष आर्द्रता. त्याची व्याख्या आणि सापेक्ष आर्द्रता कशी करतात त्याचं सूत्र आपल्याला पाहायचं आहे.